हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. माझे व्हिडिओ नाही का खूप दिवसानंतर येत आहेत आणि तेही उशिरा येत आहेत. मी गावी शूट केलेले आहेत काही व्हिडिओ, पण ते काही कारणामुळे नाही का गावात रेंज वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे ते अपलोड होत नव्हते. त्याच्यामुळे मग माझे व्हिडिओ नाही का उशिरा झालेले आहेत. आणि इथं आलेली आहे मी पुण्यात. तुम्ही पाहू शकतात पुण्यातलं घर आपलं रेंटचंच आहे पण पुण्यातलं. मग इथे रेंजचा प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ टाकत आहे. तिथं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी गावात व्हिडिओ टाकत नव्हते. आणि इथं आल्यावर बघा माझी साफसफाई चालू झालेली आहे, कारण की जवळजवळ आपलं 1.5 महिन्याच्या वर नाही का घर बंद होतं आणि इथे भरपूर पाऊस झालेला होता. त्याच्यामुळे घरात नाही का कुमट वगैरे वास येत होता. आल्यानंतर खूप म्हणजे खराब वाटत होतं, खूप वास येत होता. आता स्वच्छ केलेलं आहे सगळं. आधी नाही का 3-4 गावातले व्लॉग आहेत, काही देवाचे व्लॉग आहेत ते येतील, मग नंतर इथले आपले पुण्यातले येतील. तर प्लीज समजून घ्या आणि प्रतिसाद द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा चांगले आणि भरभरून प्रतिसाद द्या. तुमच्या प्रतिसादाची खूप गरज आहे मला. ठीक आहे. आमच्या गावात छोटंसं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. त्याचा छबिना, त्या मंदिरातील देवीच्या मूर्तीचा छबिना निघाला होता. तुम्ही पाहू शकतात. ही आमच्या घराच्या पुढे एक छोटंसं दुकान आहे. पुढच्या बाजूला थोडंसं म्हणजे एक 20-30 पावलं चालले की थोडंसं दुकान आहे आणि तिथून आतमध्ये रस्ता जातो. पण तिकडे आतमध्ये एकदम बारीक बोळी होती, त्याच्यामुळे नाही का दुकानाच्या पुढे थोडंसं मैदान होतं. तिथेच नाही का थोडा वेळ छबिना उभा राहिला देवीचा आणि भरपूर बायकांच्या अंगात वगैरे आली होती देवी. म्हणजे जसं वाचतं नाही का तसं ते अंगात वगैरे येतं देवीचं. तुम्ही अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, पण येतं ते होतं. म्हणजे तसं तर त्यांना त्रास होत असतो, जसं वाजेल देवीचं तसं त्यांच्या अंगात ती देवी येत असते.
आणि ते आपोआपच हे होतं, त्यांना ते कळत पण नाही त्या बायकांना, पण येतं. आणि खूप छान अशा पोती वगैरे पोत असते ना, ते देवीची पेटवलेली, ती खूप छान नाचवत होते लोक. बघू शकता तुम्ही, बायका पण खूप छान असं हे अंगात येऊन खेळत होत्या, खेळत होत्या. खूप छान वाटत होतं, वातावरण एकदम असं पॉझिटिव्ह झालं होतं. आणि तुळजापूरला नाही का, तुळजाभवानीचा छबिना खूप छान निघतो, रथात निघतो. खूप मोठी म्हणजे मोठा आहे म्हणून ते रथात वगैरे काढतात, पण इथं त्यांची यथासांग पद्धत म्हणजे जेवढी त्यांचं शक्ती होती, म्हणजे खूप छान असं देवी आईचा छबिना निघाला होता. छोटाच होता पण खूप छान होता, दिसायला पण छान दिसत होता. रथात काढला नव्हता, फक्त खुर्चीवर नाही का केळीचे खांब वगैरे बांधून देवीची प्रतिकृती ठेवली होती. पण छान वाटत होतं, वातावरण पॉझिटिव्ह होतं. छोटंच होतं पण एकदम मस्त दैविक वातावरण झालेलं होतं, एकदम मस्त. इथे मैदान असल्यामुळे जास्त वेळ मैदानात पोती वगैरे पोती नाचवत होते वगैरे, जास्त वेळ चालू होतं. पण पुढे छोट्या छोट्या गल्ली बोळी आहेत, त्याच्या एकाच जागी जास्त वेळ मग ते थांबवलं होतं छबिना, आणि तिथे पोती वगैरे नाचत होत्या. बायकांच्या अंगात पण आलेलं होतं, खूप छान वाटत होतं. शिव आणि आई गेली होती पुढं, मम्मी नंतर मागून गेली होती बघायला. नवरात्रीमध्ये सुद्धा आराध्याचे वगैरे गाणी चालू होते, पण मला लहान 2 मुलं असल्यामुळे कुठे जाता आलं नाही, काही कॅप्चर करता आलं नाही. एकदम असं म्हणजे खूप छान होतं. रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत चालू असायचे गाणे, मध्यरात्रीपर्यंत. छबिना रात्री निघाल्यामुळे एवढं देवीचं तोंड वगैरे स्पष्ट दिसत नाही त्या ह्याच्यातलं प्रतिकृती वगैरे. पण व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.